पाठ 7 वरदचा निर्णय. ढोलकपूर गावात वरद नावाचा एक मुलगा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. वरदच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. वरदची मोठी बहीण आरती अभ्यासात हुशार होती, पण आरतीपेक्षा वरदचे शिक्षण महत्त्वाचे होते म्हणून आरतीचे 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्या वडिलांनी तिचे लग्न लावून टाकले. वरद यावर्षी 5व्या इयत्तेत होता. 4थी पर्यंत कसाबसा तो पास झाला. वरद अभ्यासात जेमतेम हुशार होता. वरदचे अभ्यासात अजिबातच लक्ष नव्हते. जेव्हा जेव्हा वरद अभ्यासासाठी पुस्तक घ्यायचा तेव्हा तेव्हा त्याला झोप यायची किंवा आळस यायचा. शाळेतील प्रत्येक शिक्षक त्याला अभ्यासात मदत करायचे, प्रोत्साहन द्यायचे, अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगायचे. पण शेवटी काय, पालथ्या घड्यावर पाणीच. वरदच्या दुर्लक्ष करण्यामुळे वरद 5व्या वर्गात नापास झाला. नापास झाल्यामुळे वरद सगळ्या वर्गात चर्चेचा विषय बनला. त्याच्यासोबतचे सगळे मित्र 6व्या वर्गात गेले. सर्व मुले वरद नापास झाला म्हणून चिडवू लागले. या सगळ्यांना कंटाळून वरद शाळा व गाव सोडून निघून जाण्याचे ठरवतो. बरेच अंतर चालल्यावर वरदला तहान लागते व तो एका विहिरीवर एका बाईला पाणी भरताना पाहतो व तो त्या बाईला म्हणतो, काकू मला तहान लागली आहे. थोडेसे पाणी प्यायला द्या ना. हे ऐकून त्या बाईने वरदला पाणी पिण्यास दिले. वरद पाणी पिताना विहिरीकडे लक्षपूर्वक पाहत होता. विहिरीचे काही दगड झिजलेले होते तर काही दगडांवर दोरी घासल्याचे निशाण उमटले होते. सर्व दगड लहान मोठे दिसत होते. याचे वरदला कुतूहल वाटले. वरदने पाणी प्यायला दिलेल्या काकूंना विचारले, काकू, या विहिरीचे सर्व दगड असे झिजलेले व आकाराने लहान मोठे का आहेत? त्यावर त्यांनी समजावले की पाणी भरण्यासाठी विहिरीवर जी दोरी असते ती सारखी दगडावर घासली की दगड झिजतो. पण या उत्तराने वरदचे काही समाधान झाले नाही. तो म्हणाला, पण दोरी इतकी बारीक व दगड इतका मजबूत तर हे कसे काय शक्य आहे? तेव्हा त्या काकू वरदला प्रेमाने म्हणाल्या की जरी दगड मजबूत असला तरी वारंवार एकाच ठिकाणी घासले जाण्याने हे सहज शक्य होते. तेव्हा वरदला एक गोष्ट लक्षात आली की ती म्हणजे जर एक दोरी वारंवार घासण्याने दगडावर स्वतःचा ठसा उमटवत असेल तर आपण सतत प्रयत्न करून वर्गात शिकवले जाणारे का आत्मसात करू शकत नाही? सततच्या प्रयत्नाने जर दगड झिजू शकतो तर आपण ही पूर्ण प्रयत्न केला तर अभ्यासात यश मिळवू शकतो. वरदला मनातून खूप आनंद झाला व तो मनात नवीन स्वप्न घेऊन स्वतःच्या घरी परतला व त्या दिवसापासून मन एकाग्र करून अभ्यास करू लागला व मेहनतीने वर्गात पहिला क्रमांक मिळवून दाखवला. सर्वांनी वरदचे कौतुक केले. आता वरदने कधीच मागे न राहण्याचा निश्चय केला होता.